नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एक नाही दोन नाही तर तब्बल मित्रांनो 4 सरकारी विभागामध्ये जे मित्रांनो भरती निघाली आहे. तर या 4 सरकारी वेगवेगळ्या विभागामध्ये जे मित्रांनो फॉर्म भरणे चालू आहे आणि जागांचा जर मित्रांनो आपण विचार केला तर जवळपास मित्रांनो 24,000 प्लस जागांसाठी जे मित्रांनो भरती चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. या 4 विभागामध्ये तुम्ही जर मित्रांनो 10वी पास असाल तरी तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. तुम्ही 12वी पास असाल तरी सुद्धा मित्रांनो तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तरी तुम्हाला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे. तर चांगली जे मित्रांनो हे भरती निघाली आहे तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि सरकारी नोकरी मित्रांनो आणि तुमचं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला यामध्ये 30,000 प्लस मिळणार आहे. तर चांगली जे आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 सरकारी विभागामध्ये जे मित्रांनो भरती चालू आहे 10वी 12वी पाससाठी आणि ग्रॅज्युएशनसाठी. तर या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर वॅकन्सी नंबर 1 निघून येते मित्रांनो. SSC सिलेक्शन पोस्ट भरती स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत जे मित्रांनो सिलेक्शन पोस्ट या पदावर मित्रांनो भरती निघाली आणि जागांचा जर विचार केला तर 2049 जागांसाठी जे मित्रांनो ही भरती निघाली आहे. आणि या भरतीमध्ये जर मित्रांनो आपण शिक्षणचं जर बघितलं तर शिक्षण या भरतीमध्ये फक्त 10वी पास लागते. तुम्ही 10वी पास असाल तरी फॉर्म भरता येते, तुम्ही 12वी पास असाल तरी भरता येते, तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तरी तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात सिलेक्शन पोस्ट या भरतीमध्ये. आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो लक्षात ठेवा 18 मार्च 2024 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे. तर आजची तारीख मित्रांनो हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे. ज्यांनी सुद्धा सिलेक्शन पोस्ट भरतीमध्ये फॉर्म भरला नसेल तर नक्कीच भरा, कारण की 18 मार्च 2024 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. आणि नक्कीच फॉर्म भरा मित्रांनो या भरतीमध्ये, कारण की फी जास्त नाही आहे. SC/ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये फी ठेवण्यात नाही आहे. त्याचबरोबर जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये फक्त 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे. ठीक आहे, तर जे पण मुले SC/ST कॅटेगरीचे असाल तर आवर्जून फॉर्म भरा. त्याचबरोबर तुम्ही जर जनरल OBC EWS कॅटेगरीचे असाल तरी सुद्धा फॉर्म भरा, कारण की 100 रुपये फी यामध्ये ठेवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये आपण वयोमर्यादा जर बघितलं तर 18 ते 28 तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते. SC/ST कॅटेगरीच्या मुलांना 5 वर्षाची सूट आहे. OBC कॅटेगरीच्या मुलांना या भरतीमध्ये 3 वर्षाची सूट ठेवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर तुमचं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगारसुद्धा तुम्हाला स्टार्टिंगच 30,000 प्लस मिळणार आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत निघालेली ही सिलेक्शन पोस्ट भरती. ठीक आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे मित्रांनो लेखी परीक्षेवर होणार आहे. यामध्ये ग्राउंड वगैरे काही नाही, उंचीची काही अट नाही यामध्ये. तर तुमचं लेखी परीक्षेवर सिलेक्शन होणार आहे. लेखी परीक्षा तुमची मे महिन्यामध्ये असणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर या भरतीमध्ये परीक्षेमध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले जाणार आहे तर पहा, यामध्ये मित्रांनो जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर रिझनिंगच्या 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर यामध्ये जे मित्रांनो इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. एका प्रश्नाला 2 गुण ठेवण्यात येणार आहे. ठीक आहे, आणि निगेटिव्ह मार्किंग यामध्ये 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. ठीक आहे, तर आतापासून जे मित्रांनो तयारी चालू ठेवा. ज्यांनी सुद्धा या भरतीमध्ये फॉर्म भरला नसेल तर नक्कीच भरा, कारण की शेवटची तारीख मित्रांनो 18 मार्च 2024 आहे. तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. फॉर्म भरणे चालूच आहे. 18 मार्च शेवटची तारीख आहे. वॅकन्सी नंबर 2 येते महाराष्ट्र पोलीस भरती 2024. तर पहा, आपल्या राज्यामध्ये जे मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती चालू आहे आणि जागांचा जर विचार केला तर 17,479 जागांसाठी जे मित्रांनो ही भरती निघाली आहे. 17,000 प्लस जागांसाठी महाराष्ट्र पोलीस भरती ज्या राज्यामध्ये चालू आहे. तर फॉर्म भरणे चालूच आहे. फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो 31 मार्च 2024 आहे. तर ज्यांनी सुद्धा 31 मार्च 2024 पर्यंत फॉर्म भरला नसेल तर नक्कीच फॉर्म भरा. आणि या भरतीमध्ये महाराष्ट्रातील मुलं मुली यामध्ये फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर या भरतीमध्ये आपण शिक्षणचं जर बघितलं तर तुम्ही 10वी जरी पास असाल तरी तुम्हाला बँड्समध्ये फॉर्म भरता येते. आणि तुमचं जर 12वी पास असाल तर तुम्हाला मित्रांनो SRPFमध्ये सुद्धा फॉर्म भरता येते. त्याचबरोबर चालकमध्ये सुद्धा फॉर्म भरता येते. त्याचबरोबर शिपाईमध्ये सुद्धा फॉर्म भरता येते आणि कारागृहामध्ये सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येते. तर 12वी पासवर तुम्हाला यामध्ये फॉर्म भरता येते. आणि ज्यांचा सुद्धा 12वी पास नसेल फक्त 10वी पास असाल तर मग तुम्हाला बँड्समध्ये यामध्ये फॉर्म भरता येणार आहे. तर 5 प्रकारचे पदे जे मित्रांनो या महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये आहे. ठीक आहे, आणि आपण फीचा जर
विचार केला तर खुला प्रवर्गासाठी या भरतीमध्ये जे मित्रांनो 450 रुपये फी ठेवण्यात आली आहे। एस सी एस टी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 350 रुपये इतकी फी ठेवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर या भरतीमध्ये वयोमर्यादेचा जर विचार केला तर 18 ते 28 वर्षापर्यंत या भरतीमध्ये वयोमर्यादा आहे। एस सी एस टी कॅटेगरीच्या मुलांना 5 वर्षे सूट आहे। त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीच्या मुलांना 3 वर्षे सूट आहे। त्याचबरोबर SRPF मध्ये वयोमर्यादा 18 ते 25 आहे आणि एस सी एस टी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 5 वर्षाची सूट आहे। त्यानंतर जे चालकचं जे पद आहे तर चालकसाठी जे वयोमर्यादा आहे त्या मित्रांनो 19 ते 28 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। चालकसाठी एस सी एस टी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 5 वर्षाची सूट भेटणार आहे। आणि SRPF मध्ये महाराष्ट्रातील मुलांनाच फॉर्म भरता येणार आहे। महिला उमेदवारांना SRPF मध्ये फॉर्म भरता येत नाही, एक लक्षात ठेवा। तर SRPFच्या जागा असते ह्या फक्त मुलांसाठीच असते। तर महाराष्ट्र पोलीस भरतीचं जे सिलेक्शन प्रोसेस आहे मित्रांनो, सर्वात आधी तुमचं ग्राउंड असणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस असणार आहे। तर SRPFचं जे ग्राउंड आहे SRPF मध्ये मित्रांनो 5 किलोमीटर रनिंग असणार आहे 25 मिनिटामध्ये आणि तुम्हाला मार्क 50 भेटणार आहे। आणि यामध्ये गोळाफेक असणार आहे 25 गुणासाठी आणि यामध्ये 100 मीटर असणार आहे 25 गुणासाठी। तर एवढं SRPFचं यामध्ये ग्राउंड आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे तर महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये 1600 मीटर रनिंग आहे। त्याचबरोबर यामध्ये गोळाफेक आहे, त्याचबरोबर यामध्ये 100 मीटर आहे। तर 1600 मीटर रनिंगसाठी 20 गुण भेटणार आहे, गोळाफेकसाठी 15 गुण आणि यामध्ये 100 मीटरसाठी 15 गुण। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जे ग्राउंड आहे तर पोलीस भरतीमध्ये तर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आणि 800 मीटर रनिंगसाठी 20 गुण असणार आहे। त्याचबरोबर 100 मीटरसाठी 15 गुण आणि गोळाफेकसाठी 15 गुण, असं 50 मार्काचं ग्राउंड असणार आहे। ठीक आहे, तर चांगली जी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती चालू आहे 17,000 प्लस जागांसाठी। तर ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला नसेल तर नक्कीच भरा। 31 मार्च 2024 शेवटची तारीख आहे आणि तुम्ही शेवटी मित्रांनो भरू नका, कारण की शेवटी साईड हे खूप स्लो होते, एक लक्षात ठेवा। त्यानंतर मित्रांनो तुमची लेखी परीक्षा असणार आहे ग्राउंड झाल्यावर। तर लेखी परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तर 5 जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, त्याचबरोबर मराठी व्याकरणचे 25 प्रश्न, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी 25 प्रश्न आणि टोटल मित्रांनो 100 मार्काची लेखी परीक्षा असणार आहे, निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे। वॅकन्सी नंबर 3 येते मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत SSC CPO भरती। तर या भरतीचे सुद्धा मित्रांनो फॉर्म भरणे चालू आहे आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो 28 मार्च 2024 आहे। तर SSC CPO मध्ये महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। तुमचं जर मित्रांनो ग्रॅज्युएशन असेल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। SSC CPO मध्ये यामध्ये पहा मित्रांनो BSF उपनिरीक्षकची जागा आहे, CISF उपनिरीक्षकची जागा आहे, दिल्ली पोलीस उपनिरीक्षकची जागा आहे, CRPF उपनिरीक्षकची जागा आहे, त्याचबरोबर ITBP उपनिरीक्षकची जागा आहे, SSB उपनिरीक्षकची जी मित्रांनो यामध्ये जागा आहे। ठीक आहे, तर या भरतीमध्ये जर आपण मित्रांनो वयोमर्यादा बघितलं तर वयोमर्यादा यामध्ये 18 ते 25 वर्ष आहे। SC ST कॅटेगरीसाठी 5 वर्षे सूट आहे, OBC कॅटेगरीसाठी 3 वर्षे सूट आहे। फीचा जर विचार केला जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी आहे। SC ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये जे मित्रांनो फी ठेवण्यात आली नाही आहे। ठीक आहे, तर चांगली जी मित्रांनो ही SSC CPO ची भरती चालू आहे। फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो 28 मार्च 2024 आणि जागांचा जर विचार केला तर 4187 जागांसाठी जे मित्रांनो ही भरती निघाली आहे। 4000 प्लस जागांसाठी ही भरती चालू आहे। तर चांगली जी मित्रांनो ही SSC CPO ची भरती चालू आहे। तर ग्रॅज्युएशनवर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। तर 28 मार्च 2024 शेवटची तारीख आहे। वॅकन्सी नंबर 4 येते मित्रांनो अग्निवीर आर्मी रॅली भरती 2024। तर महाराष्ट्रातील सर्व सॅरोसाठी भरती निघाली, यारो कोल्हापूर, यारो पुणे, यारो मुंबई, यारो नागपूर, त्याचबरोबर यारो छत्रपती संभाजी महाराज नगर, यारो कोल्हापूर। तर सर्व सॅरोसाठी ही भरती निघाली आणि आर्मी भरतीचे फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो 22 मार्च 2024 आहे। तर ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला नसेल आर्मीचा तर नक्कीच फॉर्म भरा, कारण की 22 मार्च 2024 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर या भरतीमध्ये जर आपण फीचा जर विचार केला तर 250 रुपये तुम्हाला या भरतीमध्ये फी असणार आहे। ठीक आहे, तर आर्मीची जे मित्रांनो भरती चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये। ठीक आहे, तर फॉर्म भरणे चालूच आहे, तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। 22 मार्च 2024 शेवटची तारीख आहे। आणि सर्वात आधी मित्रांनो आर्मीमध्ये सर्वात आधी तुमची यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे आणि लेखी परीक्षा तुमची एप्रिल महिन्यामध्ये असणार आहे। तर ह्या होत्या मित्रांनो महाराष्ट्रामध्ये निघालेल्या टॉप 4 सरकारी नोकरी भरतीचे फॉर्म भरणे। ठीक आहे, चालूच आहे, तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। ह्या मित्रांनो 4 भरतीच्या मित्रांनो सध्याच्या कंडिशनला चालू आहे, फॉर्म भरणे चालू आहे। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो अशाच नवीन अपडेटसाठी। तर आजच्यासाठी मित्रांनो इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।